कारण की जर माझ्या देहात पाप करत आहे, निर्माण होत आहे, माझ्या देहामध्ये पाप आहे, माझ्या शरीरात पाप आहे, माझ्या रक्तामध्ये पाप आहे, तर मला या पापातून सोडविण्यासाठी कोणीतरी हवा आहे. पण तो पूर्णपणे नीतिमान पाहिजे, तो पूर्णपणे पवित्र पाहिजे. पण जगात असं कोणी नाहीये, प्रत्येक जणावर पापाची सत्ता आहे. असं कोणी नाहीये जो नीतिमान होता जगामध्ये. मग शेवटी परमेश्वराला निर्णय घ्यावा लागला. परमेश्वर काय म्हटलं माहिती का, जगामध्ये एकही नीतिमान दिसत नाहीये जो यांना मुक्त करू शकेल. एकही नीतिमान नाहीये जो यांच्यासाठी मरेल, एकही नीतिमान नाहीये जो यांना वाचवेल. परंतु परमेश्वराने हा विचार केला ना, तर स्वतः परमेश्वराने निर्णय घ्यावा लागला की मला स्वतःला मनुष्य रूपामध्ये जन्म घ्यावा लागेल. का? कारण पाप मनुष्यात काम करतो, म्हणून मला मनुष्य बनून त्यांना पापातून सोडवावं लागेल. हालेलुया. इब्री लोकांचं पत्र 2:14 सांगतं. इब्री 2:14, मुले एकाच रक्त मांसाची, म्हणजे आपण एकाच रक्त मांसाची, म्हणून तो देखील तुमच्या आणि आमच्यासारखा रक्त मांसाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजवणं सैतान याला मरणाच्या द्वारे शून्यवत करावं. बायबल सांगतो तो देखील तुमच्यासारखा माझ्यासारखा रक्त मांसामध्ये आला. तो परमेश्वर रक्त मांसात आला. 2000 वर्षापूर्वी तो या ठिकाणी राहून गेला आणि त्यांनी या ठिकाणी राहून मनुष्याला त्यांच्या पापापासून सोडवण्याचा निश्चय केला आणि त्यांनी ते केलं सुद्धा. आणि आपण त्याच्यावर विश्वास करतो. आपण प्रत्येक जण हा अनुभव करतो की प्रभू येशूच्या द्वारे आपल्या पापाची क्षमा केली जाते. 2 शब्द, प्रभू माझी पापाची क्षमा कर, त्या क्षणी तुम्हाला क्षमा आहे. पुढे जाण्याची पण आवश्यकता नाही. ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणामध्ये परमेश्वर तुमच्यासाठी हे काम करू शकतो. आणि बायबल आपल्याला या गोष्टी सांगतो. बघा, या ठिकाणी स्पष्ट लिहिलं गेलेलं आहे की त्याचा जन्म झाला आणि ही एक मोठी आनंदाची बातमी ठरली गेली पूर्ण जगासाठी. ठराविक लोकांसाठी नाही, तर पूर्ण जगासाठी. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलं गेलेलं आहे. पहिल्या योहानाचे पुस्तक जर वाचलं ना, 2:1 आणि 2 वर्षामध्ये लिहिलं आहे की त्याने पूर्ण जगासाठी प्रायश्चित्त केलं. त्यांनी पूर्ण जगासाठी आपला प्राण दिला. त्यांनी पूर्ण जगासाठी आपलं रक्त वाहिलं, याच्यासाठी की तुम्ही सुटावे, तुमच्यातील पाप नष्ट व्हावं आणि तुम्ही स्वर्गाचं राज्य प्राप्त करावं. हा मेन हेतू त्याने मांडला. हालेलुया. मी तुम्हाला त्याचा हेतू सांगत आहे, त्याचा जन्म घेण्याचा हेतू. अनेक जणांचे गैरसमज आहे येशू बाबाचे, अनेक जणांची गैरसमज आहे. पहिली गोष्ट, तो कधीच कुठला धर्म बनवायला नाही आला. दुसरी गोष्ट, तो कधीच कोणाला कुठल्या धर्मात किंवा कुठं कमी जास्त करायला नाही आला. त्याचा मेन हेतू आहे की तुमच्यावरची पापाची सत्ता नष्ट व्हावी. बाकी दुसरं काहीच नाहीये. एकदम सिंपल आहे. पापाची सत्ता नष्ट व्हावी. तर पाप मनुष्याला नष्ट करत चाललं. देवाची इच्छा आहे कोणाचाच नाश होऊ नये, तर प्रत्येकाने पश्चाताप करावा. देवाची इच्छा आहे कोणीच नष्ट होऊ नये, देवाची इच्छा आहे कोणाचा नाश होऊ नये, तर नाश न होता ते सार्वकालिक जीवनामध्ये यावं. हा परमेश्वराचा प्रामाणिक हेतू आहे. आणि त्या हेतूमुळे त्याने या जगामध्ये या गोष्टी घडवल्या किंवा त्यांनी जन्म घेऊन सर्वांना वाचवण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी ते केलं देखील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तुम्ही ऐकत असाल?